राम नारायण राम. राम नारायण राम. आपण महाकाशाच्या दिशेने त्याला समजून घेण्यासाठी यात्रा करत आहोत. प्रत्येक प्रकारचे परिवर्तन घडत आहे आणि त्या बदलांमध्येच आपण महाशून्याच्या दिशेने जात आहोत. जन्म आणि मृत्यू कोणत्याही उपदेशाची अपेक्षा करत नाहीत. हे बदल कोणासाठीही थांबत नाहीत. आपण सर्व या बदलात सहभागी आहोत हे समजून पुढे जाऊ. सर्व देवता अवतार सर्व आपल्यासोबत एकाच आसनावर बसले आहेत, एकाच गतीने चालत आहेत. आपण सर्व एकत्र मातीवर घसरत आहोत. कोणी या गतीत भावनांनी भारलेले पुढे गेले आहे. आपणही पुढे जात आहोत. आपणही प्रवासी आहोत. जेव्हा हे समजून घेऊ की विश्वातील आपण सर्व एकाच गतीने एकाच नीतीने पुढे जात आहोत, तेव्हा हे शक्य होईल. 1000 वर्षे असो किंवा 500 वर्षे, सर्व वस्तू एकमुखी गतीने पुढे जात आहेत. बदलांच्या अनुभवातून सर्व गोष्टी जमा करून अधिक मिळवण्यासाठी पुढे जात आहेत. हे अनंत चेतन अणु परमाणू या विराट आकाशात तरंगत आहेत. याच अणु परमाणूंमधून हे शरीर बनले आहे. नदीत वाळूच्या साठवणूंना बेट तयार होते. धुळीच्या असंख्य कणांचे मिळून एक देश बनतो. याप्रमाणे विश्वातील असंख्य अणु परमाणू एकत्र येऊन हे शरीर बनले आहे. म्हणून सर्व काही या शरीरातच आहे. प्रत्येक शरीर एक पृथ्वी आहे. विश्वाच्या रचनाकाराला ओळखण्यासाठी जे आवश्यक आहे ते सर्व काही ज्ञात आहे. यात दर्शन, श्रवण, घ्राणशक्ती सर्व काही आहे. पापाला माहीत नाही, पुण्याला माहीत नाही. चोरी, डाकायतींमध्ये जो काही करत आहे तो त्यातच पुढे जात आहे.